सन्माननीय भावंडांना सस्नेह जय जिजाऊ। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती अगदी थाटामाटात साजरी करत आहात। अशा वेळेस सण आणि उत्सव साजरा करीत असताना दुसरीकडे गेल्या 6 महिन्यापासून मराठा आरक्षणाचं रान पिकवलं जात आहे। उद्याच्या दिवशी म्हणजे 20 तारखेला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे। अशा वेळेस मिरवणुकीमध्ये न जाता आपल्यासोबत थोडासा हितगुज साधावा या उद्देशाने आजचा हा व्हिडिओ करीत आहे। या अगोदर विधिमंडळामध्ये झालेली चर्चा आणि त्या चर्चेतून निघणारे निष्कर्ष या संदर्भामध्ये मी या अगोदर बनवलेल्या व्हिडिओमध्ये माझं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे। त्यामध्ये सत्ताधारी पक्षाची बाजू ही सत्ताधारी पक्षाने न मांडता विरोधी पक्षांनीच ती अत्यंत प्रकर्षाने आणि ताकदीने मांडून सत्ताधारी पक्षाचं काम सोपं केलेलं आहे। त्याखेरीज जे आज रोजी ओबीसींच्या राजकीय नेतृत्वाकडून ओबीसींच्या हितसंरक्षणासाठी राजकीय दृष्ट्या उभं केलेलं आंदोलन त्याला खतपाणी मिळेल किंवा त्या आंदोलनाला बळ मिळेल अशाच प्रकारची भूमिका या राज्यातील विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाने घेतलेली दिसली। आणि त्याच वेळेस मत व्यक्त करीत असताना मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय अशा प्रकारच्या शीर्षकाखाली मी माझ्या भावनांना मोकळी वाट करून दिलेली होती। असं मत धाडसाने व्यक्त करीत असताना समाजातील समाज भावनांचा आदर न केल्यामुळे किंवा वस्तुस्थिती किंवा खरं बोलल्यामुळे किंवा सत्य परिस्थिती अर्थात लोकांना आरसा दाखवल्यामुळे आपण समाजाच्या विरोधात आहोत अशा प्रकारचा गैरसमज पसरू शकतो याची तमा न बाळगताना मी माझं मत व्यक्त केलं होतं। त्याची झळही काही प्रमाणामध्ये सहन करावी लागते, परंतु असं असताना निश्चितच त्यावेळची विधिमंडळातील झालेली चर्चा आणि या गेल्या 8 दिवसामधील सत्ताधाऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब यांनी केलेलं विधान की जो घटक मराठा समाजातील कुणबी या नात्याने ओबीसी या प्रवर्गामध्ये समाविष्ट आहे तो घटक वगळून उर्वरित राहिलेल्या मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षणाची व्यवस्था करण्यात येईल आणि असं करीत असताना अस्तित्वातील ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही अशा प्रकारची भूमिका या सरकारने जाहीररित्या जाहीर केलेली होती। असं असताना उद्या विधिमंडळाचं अधिवेशन होत आहे। दुसरीकडे मराठा समाजाचे नेते, मराठा आरक्षणाचे योद्धे आदरणीय मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले दिसतात। मनोज जरांगे पाटील यांची प्रामुख्याने मागणी आहे की जो अध्यादेश त्यांना अभिप्रेत आहे किंवा जी अधिसूचना या सरकारने काढलेली आहे, ज्या अधिसूचनेमध्ये सगळे सोयऱ्यांबाबत आणि गणगोत तसेच सजातीय वैवाहिक पद्धती या संदर्भामध्ये जो GR निघायला पाहिजे त्या बाबतीमध्ये जी अधिसूचना अध्यादेशाच्या अगोदर निर्गमित करण्यात आलेली आहे की ज्याच्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या हातातच त्या अधिसूचनेचं पत्रक मिळाल्यानंतर संबंध महाराष्ट्रामध्ये जल्लोष करण्यात आला आणि त्या पत्रकातच म्हटलेलं होतं की 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत या बाबतीमध्ये हरकती मागवण्यात येतील। अशा वेळेस मनोज जरांगे पाटील यांनी ती अधिसूचना जारी करून त्या बाबतीमध्ये अध्यादेश काढण्याची मागणी केली असताना आणि त्यासाठी ते उपोषणाला बसलेले असताना उद्या विधिमंडळाचं अधिवेशन होत आहे। या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील लोकांशी काही बाबतीमध्ये हितगुज
केलं पाहिजे किंवा या आरक्षण चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून आज रोजी नेमकं मला काय वाटतं, माझी भूमिका काय आहे, किंवा मला जे ज्ञात असेल किंवा माझं जितकं कायदेशीर ज्ञान असेल, कमीत कमी ते लोकांसमोर आपण मांडावं. कोणी किती घ्यावं किंवा किती नाही घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या भूमिकेतून मी पुन्हा हा एक व्हिडिओ बनवत आहे. दरम्यानच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून समाजमनाची कशी हेळसांड सुरू आहे, कशा पद्धतीने मराठा समाजाचा हसू होत आहे आणि त्यामुळे मराठा समाजाचं कसं वाटोळं होत आहे, या संदर्भामध्ये मी जाहीररित्या व्हिडिओ बनवला तर दुसऱ्या दिवशी माझं मत व्यक्त करेल असं मी जाहीर केलेलं होतं. परंतु त्यानंतर माझ्या व्हिडिओचं अवलोकन समाजातीलच काही विचारवंत लेखक आणि कायदे पंडित लोकांनी करून त्यांनी या बाबतीमध्ये माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी मला सांगितलं की आपली भूमिका कितीही प्रामाणिक असली या गोष्टी आम्हाला देखील कळत आहे. परंतु आज रोजी आपण एखादं मत व्यक्त केल्यानंतर समाजमन हे आज वेगळ्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या चळवळीतील तुम्ही एक कार्यकर्ता आहात आणि ही आरक्षण चळवळीमध्ये सरळ सरळ उभी फूट दिसते. त्यामुळे तुम्ही या बाबतीमध्ये अभिव्यक्त होऊ नका म्हणून मला काही काळासाठी थांबावं लागलं होतं. त्यानंतर आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी जे खुल्लं आव्हान दिलेलं होतं की ज्यांना काही अशी फारच तळमळ आहे किंवा ते लोक त्यांना असं वाटतं की बोटं घालतायत, या आरक्षणाच्या चळवळीमध्ये बोटं घालतायत असं त्यांना जे वाटत होतं, त्या लोकांनी माझ्यासोबत यावं आणि अंतरवाली सराटीत बसावं. त्या बाबतीतही मी माझी तयारी दर्शवलेली होती. परंतु तिथंही मला जी विचारवंत लोक आहेत, लेखक लोक आहेत, त्यांनी मला थांबवलं आणि त्यांनी म्हटलं की नाही, तसं करणं शक्य नाही. कारण तसं झाल्याने ज्या त्या ठिकाणी त्याचे भक्त असतात आणि तिथं जाऊन परत पुन्हा एकदा आपण मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये सरळ फूट पाडत आहोत असाच गैरसमज किंवा गोड गैरसमज लोकांना पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे समजदारीचं पाऊल म्हणून मी 4 पावलं मागे सरकलेलो आहे आणि संयमाने या सर्व गोष्टी घेत आहे. असं असताना आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती आहे आणि माझं समाजाला कळकळून सांगणं असं आहे की आज क्वचितच कोणी मराठा असेल की ज्याच्या बीजात काही फरक असेल, की ज्याची समाजाबद्दल काही वाईट भूमिका असेल आणि तो ती वाईट भूमिका खाली करण्याचं काम करण्यासाठी आजचा दिवस निवडून आजच्या दिवशी एखादा व्हिडिओ बनवत असेल, असं होऊ शकतं का? तरी देखील अत्यंत धाडसाने मला काही पडलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण जनतेच्या न्यायालयात काही बाजू मांडल्याच पाहिजे आणि त्या ठामपणे मांडल्या पाहिजे. या भूमिकेतून मी आता बोलणार आहे. इथपर्यंतची प्रस्तावना ठीक आहे. उद्याच्या दिवशी विधिमंडळाचं अधिवेशन आहे. गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये झालेल्या चर्चा आणि त्या चर्चेतून समोर आलेले निष्कर्ष यामुळे मराठा समाजाचा सरसकट कुणबी म्हणून ओबीसी या प्रोग्राममध्ये समावेश होईल ही आशा त्यावेळेसच धूसर झालेली आहे. म्हणून उद्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आंदोलनकर्त्यांची जी मूळ मागणी होती की येथील मराठा आणि कुणबी हे दोघंही एकच आहेत, म्हणून उर्वरित राहिलेल्या मराठा समाजाचा सरसकट कुणबी या प्रोग्राममध्ये समावेश व्हावा आणि त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीवर सरकार उद्या एखादा निर्णय घेईल हे मला वाटत नाही. त्यामुळे या विषय हा इथंच संपलेला आहे असं माझं ठाम मत आहे. राहिला विषय दुसरा, तर त्या विषयाच्या संदर्भामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये SC-BC आरक्षणाच्या बाबतीमध्ये रीट याचिका जी प्रलंबित आहे, जी उपचार याचिका प्रलंबित आहे, त्या उपचार याचिकेच्या संदर्भामध्ये सरकार जर सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आपली बाजू मांडू शकत नसेल आणि त्या बाबतीमधलं जर कायद्यातलं प्रोव्हिजनच नसेल, तर अशा वेळेस या सरकारने उपचार याचिका रिव्हिजन करण्यासंदर्भामध्ये का निर्णय घेतला हा प्रश्न एखाद्या विरोधी पक्षातील आमदाराने सरकारला विचारणं गरजेचं आहे. आणि असं असताना देखील सदरच्या उपचार याचिकेवर सुनावणी झाल्यावर देखील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यासाठी अजूनही वेळ का घालवला जात आहे, हाही एक उपप्रश्न या बाबतीमध्ये तयार होऊ शकतो.
दुसरा विषय असा आहे की याच उपचार याचिकेमध्ये जो SC-BC म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण या बाबतीमध्ये जर आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे आपलं मत व्यक्त केलेलं होतं, त्यामध्ये त्यावेळेस राज्याकडून केंद्राकडे गेलेले अधिकार हे परत जर आता राज्याकडे आलेले आहेत आणि त्या अधिकाराचा उपयोग करून किंवा वापर करून आम्ही पुनश्च एकदा या विधिमंडळामध्ये, या राज्य विधिमंडळामध्ये चर्चा करून आम्ही त्या संदर्भातील कायदा हा पारित करत आहोत, असं म्हणून आजचं अस्तित्वातील सरकार सर्वोच्च न्यायालयाला विनंती करून नव्याने, कारण आजही जर आरक्षण द्यायचं झालं तर त्यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण सिद्ध करणं गरजेचं आहे. तर अशा वेळेस सर्वोच्च न्यायालयाला विनंती करून नव्याने काही कागदपत्रे ॲडमिट करण्यासाठी विनंती करणार आहे का? हा तिसरा प्रश्न देखील विचारणे गरजेचे आहे. आणि अशा रीतीनं SC-BCचं एखादा आरक्षणाचा विषय प्रलंबित असताना नव्याने विधिमंडळामध्ये नव्याने पुनश्च एकदा त्याच समाजासाठी कायदा करणे हे कायदेशीरदृष्ट्या किती संयुक्तिक आहे किंवा असंयुक्तिक आहे, या बाबतीतही कायदेशीर बाजू पडताळून पाहणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आतापर्यंतच्या प्रवासामध्ये मराठा समाजाला जवळजवळ 3 वेळेस आरक्षण मिळालेलं आहे. एकदा महाविकास आघाडीचं सरकार असताना आरक्षण दिलेलं आहे, एकदा युतीचं सरकार असताना आरक्षण दिलेलं आहे, तिसऱ्यांदा आम्ही आमच्या हातात आलेल्या अधिसूचनेच्या आधारेच आम्हाला आरक्षण मिळालं म्हणून आम्ही अत्यंत थाटात आणि गाजावाजा करत आम्ही आमचा आनंदोत्सव साजरा केलेला आहे. आणि उद्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये चर्चा होईल की नाही की सर्वमताने, कारण येणारे दिवसच असे आहेत की सर्वमताने ठक 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 बाकडे ठोकून आरक्षण मंजूर मंजूर आहे, कबूल 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 अशा रीतीने सर्व कबूल कबूल करून सुद्धा ते मंजूर होऊ शकतं, अशा प्रकारचं चित्र आहे. अशा वेळेस हेच चौथ्यांदा मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. आणि ज्यावेळेस राज्य विधिमंडळामध्ये एखादा शासन निर्णय किंवा अध्यादेश पास होतो किंवा कमीत कमी मराठा समाजाच्या बाबतीत होतो, त्यावेळेस काही लोक टपलेलेच असतात की ते पुन्हा एकदा हायकोर्टात जाणार आहे, हायकोर्टातून सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. अशा वेळेस कमीत कमी सर्वोच्च न्यायालयामध्ये जी उपचार याचिका दाखल आहे त्या उपचार याचिकेसाठी कायदेशीर प्रावधान बघून किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जर एखादा निकाल विरोधात जरी जात असला किंवा गेलेला असला तर अशा वेळेस लोकसभेमध्ये तो कायदा होऊ शकतो. अशा वेळेस राज्य विधिमंडळ हे उद्याच्या दिवशी या संदर्भामध्ये विशेष चर्चा करून एखादा शासन निर्णय करू की आम्हाला आमच्या राज्याला जे अधिकार दिलेले आता घटनादुरुस्तीनुसार त्या अधिकाराचा पूर्ण वापर करून आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. आणि सदरचं आरक्षण हे टिकलं पाहिजे. आणि या संदर्भामध्ये 50% कॅप बांधून दिलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा हा विषय प्रलंबित आहे. अशा वेळेस लोकसभेमध्ये या शासन निर्णयाला पाठिंबा देण्यात यावा अशा प्रकारचा एखादा ठराव होतो की काय, या संदर्भातही बघणं गरजेचं आहे. एक विषय झाला, OBC आरक्षणाचा विषय मिटलेला आहे. SC-BC आरक्षणाच्या बाबतीमधला हा कायदेशीर विषय आहे. आता तिसरा विषय असा आहे की मला जे वाटतं माझ्या अभ्यासातून असं वाटतं की जर सरकारला जर अभिप्रेतच आहे की आपल्याला आरक्षण द्यायचं, जर सरकारची भूमिका प्रामाणिक असली तर अशा वेळेस सर्वोच्च न्यायालयाने देखील वैध ठरवलेलं आणि 50% आरक्षणाच्या वर गेलेलं EWSचं आरक्षण की राज्य सरकारचं त्या बाबतीमध्ये स्पष्ट म्हणणं आहे की 10% आरक्षणापैकी जवळजवळ 85% आरक्षणाचा लाभ हा एकट्या मराठा समाजाने घेतलेला आहे. ज्या अर्थी सरकार असं म्हणतं की EWSच्या 10% आरक्षणाच्या पैकी जर 8.5% आरक्षणाचा लाभ जर एकट्या मराठा समाजातील लोकांनी घेतलेला असेल तर अशा वेळेस 100% जर हे प्रमाण गेलं तर जवळपास 85% मराठा समाजाने EWS आरक्षणाचा लाभ घेतला असं सरकारचं म्हणणं आहे. आणि खुल्या वर्गातील फक्त जर 40% अधिक 10% 50 पैकी ती 2% म्हणजे 62% झालेला आहे, 52% म्हणजे 48% खुल्या वर्गातील समाजापैकी जर त्याच्यामध्ये प्रमाण जर मराठा समाजाचं जर 8.5% असेल तर अशा वेळेस हेच प्रमाण 170% वर जातं. शेकडा पद्धतीने जात असताना 170% वर जातं. अशा वेळेस सरकार एक मधला मार्ग काढायचा म्हणून EWS आरक्षणाच्या बाबतीतच 10% आरक्षणापैकी मराठा समाजाला 6 ते 7% आरक्षण देऊन देखील मराठा समाजातील लोकांना फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून एक समाधानी कायदा पास करू शकतं असं मला वाटतं. असं असत असताना EWSचे जे निकष आहे
त्यामध्ये एक दोन निकषामध्ये बदल करणं गरजेचं आहे. परंतु या बाबतीमध्ये सरकारची नेमकी भूमिका काय आहे ते उद्याच कळणार आहे. आणि ह्या तिघं बाबती सोडून हे तिघही परिमाण सोडून जर सरकार पुनश्च एकदा एकदा ESBC झालेला आहे, एकदा ICBC झालेला आहे, आता परत असं काहीतरी वेगळं नाव देऊन जर आरक्षण देत असेल तर ते कितपत टिकणार आहे हा विषय खरंच अंतर्मुख करायला लावणारा आहे. आणि उद्याच्या दिवशी मराठा समाजाने देखील हातात आलेल्या कागदाची शहानिशा करून काही थोडंसं त्या बाबतीमधील कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या समजून उमजून त्या पडताळून पाहूनच जल्लोष करावा. नाहीतर पुनश्च एकदा फटाके फोडणे, हे करणे, ते करणे असे चौथ्यांदा मराठ्यांचं पानिपत होण्याची शक्यता आपण नाकारता येत नाही. कारण अस्तित्वातील सरकार आणि त्याची मातृसंस्था ही आरक्षण विरोधी धोरणाची आहे. अशा वेळेस अशा लोकांकडून अपेक्षा करत असताना आपण थोडंसं संयमाने घेतलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे, असं मला वाटतं. फक्त असं करत असताना जर देवेंद्र फडणवीसांनी जर दिलेलं आरक्षण ते जर उच्च न्यायालयामध्ये टिकलं होतं, सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यावेळच्या तत्कालीन सरकारने व्यवस्थित भूमिका मांडली नाही. त्यामुळे ते टिकलं नाही असं जर सत्ताधारी पक्षाचा आरोप असेल, तर माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, की अजूनही देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांना ही नामी संधी आहे, की त्यांनी दिलेलं आरक्षण हे कसं कायदेशीरदृष्ट्या टिकणारं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांनाच मराठ्यांचा खरा प्रश्न समजलेला होता. खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजाचे कैवारी होते आणि मराठा समाजाचे मुक्तिदाता हे खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीसच होते. परंतु तो माणूस एका अल्पसंख्याक समाजातून आलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसांचा आदर आणि सत्कार केला नाही, त्यांना समजून घेतलं नाही. त्यांनी केलेला कायदा हा महाविकास आघाडीतील त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी टिकू दिला नाही. अशा प्रकारचं चित्र समोर जाऊन जर देवेंद्र फडणवीसांना त्यांची जर प्रतिमा वॉशआउट करायची असेल, तर उद्याचा दिवस हा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांपेक्षाही देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा दिवस आहे. परंतु असं असताना एक भीती आहे. कारण भारतीय जनता पार्टीने आपला हिंदुत्वाचा बुरखा हा बाहेर काढून फेकलेला आहे. आज जो भारतीय जनता पार्टी का जिचा बेस हा हिंदुत्व होता, त्याच भारतीय जनता पार्टीचा बेस हा आता ओबीसी आणि ओबीसी विरोधातील खुले प्रवर्ग आज आलेला आहे. परंतु दुर्दैवानं खुल्या प्रवर्गातील लोक जे आहेत ते अजूनही रामाच्या नावानं जाम झालेली आहेत. असं असताना खुल्या प्रवर्गाचं संरक्षण करण्यासाठी आणि आज भारतीय जनता पार्टीच्या अंगामध्ये जे ओबीसी नावाचं भूत घुसलेलं आहे, ते भूत शाबूत ठेवण्यासाठी किंवा ते भूत तसंच निवडणुकीपर्यंत अंगात आणण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस यांनी मधला मार्ग काढावा. कारण आताची येणारी मदार जे अभिप्रेत आहे, की देवेंद्रजी फडणवीस हेच या सर्व बाबीचा गुंत सोडू शकतात किंवा तेच खऱ्या अर्थानं मराठा समाजाचे मुक्तदाते होऊ शकतात, तर ती नामी संधी देवेंद्रजी फडणवीसांना आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीला आलेली आहे. पुनश्च एकदा नवीन मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं, ते उच्च न्यायालयात टिकलं किंवा नाही टिकलं म्हणून वेळ मारून येण्याची ही परिस्थिती नाही. जर खऱ्या अर्थानं जर भारतीय जनता पार्टी, कारण ती फादर या तिघाडी सरकारमधली फादर बॉडी किंवा फादर संस्था जी असेल, तर ती आज रोजी भारतीय जनता पार्टी आहे. म्हणून आज या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अनुषंगाने मोहन भागवतांना देखील आणि देवेंद्रजी फडणवीसांना देखील आमची जाहीर विनंती आहे. आमच्या जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यातील मराठ्यांनी कुठलंही पाप केलं आहे का, की ते या संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झाले? भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर या 4-5 जिल्ह्यातील जी लोक आहेत, ती लोक 1 वर्ष 1 महिन्यानंतर स्वतंत्र झाली. तुम्ही 1953 साली कालेलकर आयोग आणला.
त्या कालेलकर आयोगाने सर्वे केला. त्या सर्वेमध्ये या चारही जिल्ह्यातील लोक त्यावेळेस मराठा म्हणूनच आज अस्तित्वातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्याच्या राज्य यादीत आणि केंद्राच्या यादीमध्ये जर मराठा म्हणून आरक्षणाचा लाभ त्यांना मिळत असेल, तीच लोक 1961 नंतर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर जो महाराष्ट्र मराठा या नावाने ओळखला जातो, जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखला जातो, जो महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने ओळखला जातो, त्याच महाराष्ट्रातील मराठ्याची आजची ही वाताहत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यावर मार्ग काढतील काय हे बघायचं आहे. विरोधी पक्षाकडून आमच्या कुठल्याही अपेक्षा नाहीत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष आपण सर्व या बाबतीमध्ये गेल्या वेळेस म्हणजे या महिनाभरापूर्वी विधिमंडळामध्ये ज्या चर्चा केलेल्या आहेत त्या सर्व चर्चा आम्ही अत्यंत बारकाईने ऐकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही मराठा समाजाचा कुणबी म्हणून ओबीसी या प्रकारे समावेश करण्याबाबतच्या अशा या फोल ठरवलेल्या आहेत. असं असताना कमीत कमी आज रोजी आपल्या बुद्धीचा कस लावून एक पुन्हा एक कागद देऊन आम्हाला क्षणिक आनंद न देताना एखाद्या वेळेस आरक्षण नाकारला तरी चालेल, परंतु खोटा कागद हातात देऊन आमच्या भाऊंना वारंवार आंदोलनाला बसायची वेळ येऊ देऊ नका. कारण आमचे भाऊ अत्यंत बरे, अजूनही त्यांचं मन भरलेलं नाही, ते आंदोलन पुरुष आहेत. महात्मा गांधी, अण्णा हजारे नंतर आमच्या जरांगे पाटलांचीच तेवढी मदार आहे की ते प्राणांतिक उपोषण करू शकतात, आमरण मरेपर्यंत उपोषण करू शकतात आणि त्यानंतर त्या उपोषणातून उठून उभे राहून पुनश्च मुंबईपर्यंत येऊ शकतात. त्यामुळे सरकारने भान ठेवावं की आम्ही सर्व लोक त्यांच्या आमच्या नेत्याच्या पाठीमागे आहोत आणि आम्ही सर्वची सर्व लोक परत पुनश्च एकदा सरकारला वेठीत धरू शकतो. तुमचं तसं भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम बऱ्यापैकी करून टाकलेलं आहे. मराठा म्हणून एकवटत असताना तुम्हाला जो ओबीसीचा एक गठ्ठा एक गठ्ठा जो बांधायचा होता तो भारा आम्ही बांधून दिलेला आहे. कमीत कमी आम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुमच्या ज्या फायद्याचे ठरलो, कमीत कमी त्याची जाणीव ठेवून उद्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सर्व बाबतीमध्ये कायदेशीर लिगली आरक्षण देण्यासंदर्भामध्ये निर्णय व्हावा आणि तो पारदर्शक असावा इतकी अपेक्षा ठेवतोय. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.